नमस्कार. इयत्ता 10वी वर्गाचं आपलं यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. आपण वर्तुळ म्हणजे सर्कल या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण काही भाग अभ्यासलेला आहे. यामध्ये राहिलेला भाग आहे तो ॲक्टिव्हिटी फर्स्ट म्हणजे कृतीपत्रिका आहे. ही कृतीपत्रिका आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम कृतीपत्रिका जी आहे ही कृतीपत्रिका काय आहे ही पाहूया आणि त्यानुसार आपण ही कृतीपत्रिका पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा फक्त व्हिडिओ पाहून तेवढं सोडून न देता ही कृतीपत्रिका प्रत्यक्ष आपल्याला करता येते का हे पण पाहायचं आहे आणि या कृतीपत्रिका आपण आपल्या वहीमध्ये या क्रमाने व्यवस्थित लिहायच्या आहेत. भूमिती या विषयामध्ये म्हणजे गणित भाग 2 यामध्ये एकूण 33 कृतीपत्रिका आहेत पहिल्या प्रकरणापासून शेवटच्यापर्यंत. तर यापैकी 28 तरी कमीत कमी कृतीपत्रिका या आपल्या वहीमध्ये सोडवलेल्या असाव्यात. या सर्व कृतीपत्रिका आपल्याला शाळा सुरू झाल्यानंतर त्या दाखवायच्या आहेत. त्यासाठी पुन्हा गोंधळ होऊ नये यासाठी आपण सुरुवातीपासून या सर्व कृतीपत्रिका वहीमध्ये क्रमाने आणि सविस्तर या लिहायच्या आहेत. त्याचबरोबर काही प्रात्यक्षिका आहेत. या प्रात्यक्षिकांच्या मध्ये सुद्धा आपण ही प्रात्यक्षिकं सुद्धा लिहायची आहेत. 9वी मध्ये प्रात्यक्षिक कसं लिहायचं असतं याचा आपण अभ्यास केलेला आहे, पाहिलेला आहे. प्रात्यक्षिकं सुद्धा आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये काही शंका असतील तर त्या फोन करून आपण विचारू शकता किंवा नंतर आम्ही शाळेत येतोय त्यावेळी तुम्ही सुद्धा विचारू शकता. बघूया आपण ॲक्टिव्हिटी या काय आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये ते. फर्स्ट बघूया आपण ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज सर्कल ऑफ एनी रेडियस ॲज शोन इन फिगर. तुम्ही हे पुरेसं त्रिज्या असलेलं मोठं एक वर्तुळ हे काढायचं आहे आणि या वर्तुळामध्ये बघूया आपण अगोदर वाचूया नंतर त्याचा अर्थ बघूया. ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज सर्कल ऑफ एनी रेडियस ॲज शोन इन फिगर. ड्रॉ अ chord AB and central angle ACB. Take any point D on the major arc and point E on the minor arc. Measure angle ADB and angle ACB and compare the measures. Measure angle ADB and angle AEB. Add the measures. म्हणजेच काय, पुरेसं त्रिज्या असलेलं वर्तुळ आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आणि हे पुरेसं त्रिज्या असलेलं वर्तुळ जसं आकृतीमध्ये दाखवलंय त्या पद्धतीनं. ड्रॉ कॉर्ड AB. AB हा कॉर्ड आपल्याला काढायचा आहे. हा कॉर्ड म्हणजे जीवा. AB ही जीवा काढायची आहे. त्याचबरोबर ACB हा सेंट्रल अँगल सुद्धा काढायचा आहे. ACB हा सेंट्रल अँगल आपल्याला काढायचा आहे. आपण तो काढणार आहोत आता. टेक एनी पॉइंट D. D हा कुठेही एक पॉइंट घेतलेला आहे. कुठं? मेजर आर्क विशाल कंसामध्ये. विशाल कंस कोणता आहे? ADB हा विशाल कंस आहे. इथून हा जो सगळा आहे तो विशाल कंस आहे आणि या विशाल कंसामध्ये D हा एक पॉइंट घ्यायचा आहे. त्याचबरोबर E हा लघु कंसामध्ये पॉइंट घ्यायचा आहे आणि ADB हा कंस मोजायचा आहे. ADB म्हणजे कंस कोणता मोजायचा आहे बघा, इथला कंस मोजायला सांगितला आणि ACB इथला कंस मोजायला सांगितला. दोन्हींची तुलना करायला सांगितलेली. त्याचबरोबर ADB इथला कंस आणि इथला कंस मोजायला सांगितला आणि दोघांची बेरीज करायला सांगितलेली आहे. काय येते बेरीज आपण प्रत्यक्ष ही ॲक्टिव्हिटी करूनच बघूया. ही ॲक्टिव्हिटी करत असताना आपल्याला अंदाजे वर्तुळ काढता येईल, पण आपण कंपासचा उपयोग करून हे वर्तुळ काढूया. इथं आपण त्रिज्या केंद्र घेतला वर्तुळाचा
या ठिकाणी वर्तुळाचा कंपासचं एक टोक ठेवलं. आपण 8 सेमी त्रिज्येचं वर्तुळ घेणार आहोत. 8 सेमी त्रिज्या मोजलेली आहे आपण. आता त्यानंतर या ठिकाणी त्रिज्या आपल्याला जीवा काढायला सांगितलेले आहे. आपण जीवा इथून इथपर्यंत काढलेले आहे. या जीवेला नाव दिलेलं आहे. इथं दिलं ए नाव दिलं, या ठिकाणी बी नाव दिलं. हा केंद्र आहे, या ठिकाणी ह्याला सी नाव दिलं. आपल्याला विशाल कंस आहे, हा मोठा जो आहे हा विशाल कंस आहे, आणि या विशाल कंसात डी हा एक बिंदू घ्यायचा सांगितला. आपण डी या ठिकाणी घेतला. कुठेही घेतला तरी चालेल, इथंच घेतला पाहिजे असं नाही, तर कुठेही डी बिंदू घेतला तरी चालेल. आणि हे जोडायचं आहे. आपण ए डी हे दोन्ही जोडणार आहोत. ए डी त्याचबरोबर डी बी हे पण जोडणार आहोत. ए ई जोडणार आहोत. ई बी जोडणार आहोत. आणि आपल्याला काय सांगितले, इथले कोण हे मोजायला सांगितलेले आहेत. इथला कोण मोजायला सांगितलेला आहे. कोनमापकाच्या सहाय्यानं इथला कोण आणि इथला कोण आपण मोजूया. केंद्रीय कोण पण काढायचा आहे. काढूया आपण. या ठिकाणी ए पासून या सी या ठिकाणी इथून इथं त्याला नाव सी आहे, पुसले ते. आता कोनमापक घेऊया आपण. कोनमापकाच्या सहाय्यानं हे कोण मोजणार आहोत आपण. बघा, सर्वप्रथम इथं होणारा जो कोण आहे हा मोजूया. इकडून मोजत गेलो आपण तर 50 आणि इथं 55 आहे. म्हणजेच कोण ए डी बी हा किती आलेला आहे, 55 अंश आलेला आहे. त्यानंतर इथं ए सी बी हा कोण मोजणार आहोत. इथे बघा, इकडून जर मोजत आलो 0, 10, 20, 30, इथे 90 आहे, 110, 100 आणि 110. म्हणजेच कोण ए सी बी बरोबर किती आला, 110 अंश आला. केंद्रीय कोण किती आला, 110 अंश. त्यानंतर ए ई बी हा कोण आपण मोजणार आहोत. बघा आता किती आहे, 120 इथं आहे, 125. म्हणजेच कोण ए ई बी बरोबर 125 इथला कोण आहे. म्हणजे इथं असलेला कोण आलेला आहे 55 अंश. इथं कोण किती आलाय, 110 अंश. इथं कोण किती आलाय, 125 अंश. आणि आता आपल्याला सांगितले काय, इथं लिहा कोण ए डी बी प्लस, म्हणजे कोण ए ई बी बरोबर किती येते, ही किंमत विचारलेली आहे.
म्हणजे ADB आलेला आहे 55 अधिक 125 बरोबर बेरीज बघा 5 आणि 5 10 5 आणि 2 7 आणि 1 8 180 अंश आले. म्हणजे हे जे दोन कोण आहेत त्यांची बेरीज 180 अंश आली. आणि इथं असलेला कोण आणि इथं असलेला कोण यांची तुलना करायला सांगितल्या तर ADB याच्या दुप्पट ACB आहे. ADBच्या दुप्पट हा ACB आहे. म्हणजे तुलना जर आपण केली तर ती या पद्धतीने येईल. त्याचबरोबर या ठिकाणी H बिंदू घेतला, तुम्ही शोधणार आहात हे इथं F घेतला, इथं G घेतला, त्याचबरोबर इकडे एखादा घ्या I हा बिंदू घेतला. तुम्ही काय करणार आहात बघा, आता हे बिंदू घेतलेत आणि हे जे बिंदू आहेत हे बिंदू जोडायचे आहेत. कोणते जोडायचे आहेत? तुम्ही जोडणार आहात हे जोडलं, हे जोडलं. केंद्रीय कोण आणि ही कोण याचं माप शोधायचं. हा जो कोण आहे तो आणि केंद्रीय कोण यांची तुलना करायची. त्याचबरोबर हे जोडायचे, हे जोडायचे. हे कोण इथला कोण मोजून बघायचा किती येतो ते. त्यानंतर इथला कोण मोजायचा. आणि हे जे कोण आहेत इथला कोण असेल, इथला कोण असेल आणि इथला कोण असेल, तुम्ही मोजणार आहात किती येत आहेत आणि ह्या सगळ्यांची तुलना करून बघायचं ते किती येत आहे ते. त्याचबरोबर ह्या सगळ्यांची तुलना ह्या केंद्रीय कोणाशी करायची आहे ते किती येत आहेत हे शोधायचे आहेत. त्याचबरोबर आणखी काय करायचं आहे, I हा बिंदू दिलेला आहे, IA आणि AB हे जोडायचे. हे दोन कोणांची तुलना करायची आणि ह्याचा आणि ह्या सगळ्या कोणांची बेरीज किती येते समोरासमोर कोणांची, किंवा इथला एक कोण ह्या कंसातील आणि इथला कोण यांची बेरीज किती येते हे तुम्ही टॅली करणार आहात. आणि याची उत्तरं ही पाहणार आहात. हीच कृतीपत्रिका आपल्याला वहीमध्ये सोडवायचे आहेत आणि हेच गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर हे जे कोण आहेत हे कोणांची मापं किती येतात हे तुम्हाला लक्षात येतील. बघूया आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे ती बघणार आहोत. ड्रॉ अ सफिशियंट लार्ज सर्कल विथ सेंटर C. मगासारखंच आहे. shown in the figure. Draw any diameter PQ. PQ हा diameter काढायचा आहे. Now take point RST on both semicircles. दोन्ही semicircle जे तयार होतात याच्यावर काही बिंदू घेतले. Measure angle PRQ, PRQ, PSQ, PTQ. Note that each is a right angle. The properties you saw in the above activity are theorems that give relations between circle and angles. म्हणजेच या कोणांचं रिलेशन काय आहे हे आपण पाहणार आहोत. म्हणजेच कोणताही एक व्यास काढायचा आहे, व्यासामुळं जे तयार झालेले अर्धवर्तुळ आहेत या अर्धवर्तुळात हे बिंदू घेतलेत RST आणि RPQ, RSQ, PTQ हे कोण मोजायचे आहेत आणि यातील प्रत्येक कोण हा काटकोन येतो का हे आपण खात्री करायची आहे. त्याचाच अनुभव हा आपण घ्यायचा आहे. बघूया आपण ॲक्टिव्हिटी सोडवून एक सर्कल इथं घेणार आहोत. सर्कल इथं घेतलं, या ठिकाणी डायमीटर घेणार आहोत.
आणि यावरती बिंदू घेणार आहोत. बिंदू म्हणजेच घेतले आपण, इथं आर घेतला, इथं एस घेतला, इथं क्यू घेतला, इथं पी घेतला. आपल्याला पी एस आणि एस क्यू हे दोन्ही जोडायचे आणि हे यांचे कोण मोजायचे. समजा या ठिकाणी एक बिंदू घेतलेला आहे, त्याला नाव दिले आपण टी, आणि टी पी टी क्यू हे पण जोडले आपण. आणि आता कोण मापकाच्या साहाय्यानं इथं मोजणार आहोत. इथला कोण मोजायचा आहे. आला का बघा 90. इथं कोण शून्यापासून मोजत आलो आपण, तर इथं बरोबर 90 आला. त्यानंतर इथला कोण मोजणार आहोत. इथं बघा 90 आला का. या पद्धतीनं हे 90 अंशाचे कोण येतात. म्हणजेच इथला कोण हा काटकोन येईल, इथला कोण हा काटकोन येईल. ही दोन अर्धवर्तुळ आहेत, पी आर क्यू आणि पी टी क्यू. ही जी दोन अर्धवर्तुळ आहेत, ह्या दोन अर्धवर्तुळातील कोण ही काटकोनाचा कोणताही कोण घेतला तर प्रत्येक कोण हा काटकोन आहे. पी आर क्यू हा कोण आहे, तो पण इथं काटकोनच येणार आहे. म्हणजेच पी आर आणि आर क्यू जोडले, इथं येणारा कोण जर तुम्ही मोजला तर तो काटकोनच येईल. कितीही कोण काढले, सगळे कोण हे काटकोन येतील. अर्धवर्तुळातील कोण हे काटकोन असतात, हे प्रॉपर्टी आहे. आता पुढे आहे ते इन्स्क्राइब्ड अँगल. बघूया इन्स्क्राइब्ड अँगल काय आहे ते. इन्स्क्राइब्ड अँगल, आता इन्स्क्राइब्ड अँगल बघा, C is the center of circle. C is the center of circle. The vertex D of angle PDQ intersect the circle at A and B. PDQ हा जो कोण आहे तो या वर्तुळाला A आणि B या बिंदूत छेदून जातोय तो कोण. इन सर्कल और इन द आर्क कंसाला. त्यानंतर या कोणाला वर्तुळात किंवा वर्तुळा कंसात आंतरलिखित झालेले कोण म्हणतात. बघूया, अगदी अगोदर आपण हे वाचून घेऊया, नंतर त्याचा अर्थ लावूया. The arcs PDQ intersect circle A and B such that angle is called an angle inscribed in the circle or in the arc. In figure, ADB is inscribed in ADB. आंतरलिखित झालेला कोण आहे. कुठं PDQ हा कोण आहे, हा कुठं आंतरलिखित झालाय, कंस ADB हा कंस आहे. हा जो कंस आहे या कंसात PDQ हा जो कोण आहे, हा कोण आंतरलिखित झालेला कोण आहे. इन्स्क्राइब्ड अँगल, आंतरलिखित झालेला तो कोण आहे. म्हणजे या कंसात आंतरलिखित झालेला कोण आहे. आंतरलिखित आणि आंतरखंडित हा दोन्हीमध्ये असलेला फरक हा आपल्याला माहित असावा. इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे PDQ हा जो कोण आहे तो कंस PDB मध्ये
अंतर्लिखित झालेला आहे. म्हणजे अंतर इन्स्क्राइब्ड अँगल, कोणत्या अँगलला म्हणतात? PDQ या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढे बघा आता, इंटरसेप्टेड आर्क हा महत्वाचा घटक आहे तेवढाच. या 3 आकृत्या जर तुम्ही विचारात घेतल्या, पहिली, दुसरी आणि तिसरी, इथं काय फरक आहे बघा, आणि चौथी, पाचवी आणि सहावी या तिन्हीत काय फरक आहे, या आकृत्यांचं निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. बघा, in each figure the arc of circle that lies in the interior of the angle ABC in an arc intersected by angle ABC. The point of intersection of the circle and the angle are end points of the intersected arc. Each side of the angle has to contain an end point of the arc. म्हणजे प्रत्येक आकृतीत ABC या कोनाच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोन ABC ने आंतरखंडित केलेला कोन म्हणतात. आंतरखंडित ABC या कोनानं आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? इथं आहे. ABC या कोनानं आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? इथं आहे. हा आंतरखंडित केलेला कंस आहे. आपल्या जबड्यात जसं घ्यावं, म्हणजे हा जो जबडा आहे, या जबड्यामध्ये जो कोण कंस घेतलेला आहे, या कंसाला आंतरखंडित कंस म्हणतात. त्या कंस, हा जो माझा हात आहे, हे दोन कोणाच्या भुजा आहेत, या ठिकाणी झालेला तो कोण आहे, आणि याच्या आतमध्ये जो कंस असेल त्या कंसाला आंतरखंडित कंस म्हणतात. म्हणजे इथं हा आंतरखंडित झालेला आहे, इथं आंतरखंडित झालेला आहे. म्हणजे ही जी 3 वर्तुळ आहेत त्याच्यात एक एक कंस आंतरखंडित झालेला आहे. बघा, ABC हा एक कंस आंतरखंडित झाला आहे, इथं ABC हा एक कंस आंतरखंडित झाला आहे, इथं ABC आहे, इथं हा कंस आंतरखंडित झाला. इथं काय झाले बघा, AC हा एक कंस झालाय आंतरखंडित, त्याचबरोबर इथं एक कंस आंतरखंडित झाला. म्हणजे 2 कंस इथं आंतरखंडित झाले. इथं बघा, इथला कंस पण आंतरखंडित झालाय आणि इथं पण आंतरखंडित झालेला कंस आहे. इथं बघा, हा पण कंस आंतरखंडित झालेला आहे आणि हा पण कंस आंतरखंडित झालेला आहे. म्हणजे 2-2 कंस या ठिकाणी आंतरखंडित झाले. पहिल्या 3 आकृत्या आहेत याच्यात एक एक कंस आंतरखंडित झालाय, आणि दुसऱ्या 3 आकृत्या आहेत याच्यामध्ये 2-2 कंस हे आंतरखंडित झालेले आहेत. म्हणजे तेच इथे लिहिलेलं आहे. फिगर नंबर 1, 2 and 3, only one arc is intercepted by that angle, and in 4, 5, 6 2 arcs intercepted by angle. 2 कंस इथं आंतरखंडित झालेले आहेत. इथं 3 इथ्या, आणि हे 3 आहेत त्याच्यात एक एक कंस आंतरखंडित झालेला आहे. आता इथं आकृती आहे, इथं कंस आंतरखंडित झालेलाच नाही, कारण हे जे आहे ही बाजू पूर्णपणे बाजूला गेली आहे. AB ही फक्त छेदिक आहे, BC चा आणि ह्या वर्तुळाचा काही इथं संबंध येत नाही. म्हणजे the arc is not intercepted by angle ABC. या अँगलनं कोणताही कंस हा इथं आंतरखंडित केलेला नाही. का तर याचे जे बाजूचे अंत्यबिंदू आहेत हे वर्तुळावर नाहीत. हे दुसरं पण कारण आहे त्याचं. इथं जर बघितलं तर ह्या वर्तुळाच्या बाजूचे अंत्यबिंदू आहेत, कोणाचे अंत्यबिंदू आहेत, हे त्या वर्तुळावर असलेले. इथं तुम्ही म्हणणार हा अंत्यबिंदू इथं आहे, पण हा इज टचिंग या ठिकाणी झालेला आहे. बघा, हे बाजू आहे, ह्याच्या अंत्यबिंदू वर्तुळावर आहेत, ह्याच्या अंत्यबिंदू वर्तुळावर आहेत, ह्याच्या अंत्यबिंदू वर्तुळावर आहेत, ह्याच्या अंत्यबिंदू हे वर्तुळावर आहेत. पण इथं हा जो कोन आहे हा पूर्णपणे बाजूला आहे, कोणतेही अंत्यबिंदू या वर्तुळावर नाहीत. त्यामुळं तिथं काय त्याचा संबंध असणार नाही. हे आपण ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत आणि तुम्ही पण पाहायच्या आहेत.